नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पाहूयात पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात. येत्या 15 दिवसात महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. सरकारचं डेथ वॉरंट निघालं असून मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे ते पुढील 15 ते 20 दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवरती टीकास्त्र डागलाय. जळगावमध्ये 50 कोटींसाठी विकली गेलेली गुलाबो गँग आहे. ते आमच्यासोबत असताना सोनं म्हणून वावरत होते, पण ते तर कोळसा निघाले असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. तसंच आजच्या सभेत भांडाफोड देखील त्यांनी केलाय. जळगावच्या वाचोऱ्यात आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय राऊत, सुषमा अंधारेंसह ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. आम्ही दगड मारून सभा बंद करणारे आहोत, आम्हाला चॅलेंज करू नका असा इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलाय. तर हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा खासदार होऊन दाखवा असं आव्हान देखील गुलाबराव पाटलांनी राऊतांना दिलाय. उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेची गर्दी पाहूनच सभा पाहून गुलाबराव पाटलांचे डोळे बंद होतील अशा शब्दात खासदार विनायक राऊतांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिलंय. भीतीपोटी दगडफेकीची वक्तव्य केली जात आहेत असा खोचक टोला देखील विनायक राऊतांनी लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि जळगावातून एक ब्रेकिंग बातमी हाती येते. पाचोऱ्यातली ही बातमी आहे. पाचोऱ्यातल्या संभाजी महाराज चौकात मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. संजय राऊत यांनी जळगावात केलेल्या वक्तव्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवत हे सगळे कार्यकर्ते हे चौकात जमलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरेंवर केलेल्या टीकेचा पाचोऱ्यामध्ये हा रोष मनसे कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. मनसे कार्यकर्ते हे पाचोऱ्यात रस्त्यावर आलेले आहेत. जळगावात शिवसेना तर पाचोऱ्यात मनसे पदाधिकारी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. संजय राऊत यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांचा होता. त्या दरम्यान पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेतलंय. मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली आहे. तेव्हा जळगावातील वातावरण जे आहे ते तणावपूर्ण दिसतंय, तापलेलं दिसतंय. मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन नांदोरकर यांच्याकडून. नितीन, काय अपडेट आहेत, काय सविस्तर तपशील? राऊतांविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच स्नेहल, जर बघितलं तर पाचोरा शहरात आज उत्तर महाराष्ट्रातली पहिली सभा उद्धव ठाकरेंची हे पाचोरा शहरात होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजेला ही सभा होण्याच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण सभेचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी 2 दिवस आधीच संजय राऊत हे जळगावात ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे काल देखील त्यांनी सर्व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज ठाकरेंवरही या ठिकाणी टीका केली. यावेळी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे पदाधिकारी पुढे आक्रमक पवित्र या ठिकाणी दिसून आले. तर आज सकाळच्या सुमारास पाचोरा येथील संभाजी महाराज चौकात मनसे पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांचा पुतळा दहन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. जवळपास 25 ते 30 या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पुतळा दहन करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. पोलीस पदाधिकाऱ्यांनी त्यांना रोखून त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची पुढील चौकशी सुरू असून जळगावातील या ठिकाणी या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण जसं तापमान तापतं त्या पद्धतीने या ठिकाणी जळगावातील राजकारणही तापल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. स्नेहल, धन्यवाद नितीन. तुम्ही या संपूर्ण घटनेकडे लक्ष ठेवून राहा. तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तेव्हा आपण पाहतोय पाचोऱ्याच्या संभाजी महाराज चौकामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. पाचोरा येथील छत्रपती संभाजीराजे चौकामध्ये काही आंदोलनाच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळाली. आमच्या पोलीस बांधवांनी अंमलदारांनी त्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं 37(1) म्हणजे जमावबंदीचे आदेश लागू आहेत आणि त्या आंदोलनाच्या तयारीत असलेल्या त्या कार्यकर्त्यांना मी ताब्यात घेण्यात आलेलं आहे.
या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे. आता वळूयात इतरही काही बातम्यांकडे, पाहूयात इतरही काही घडामोडी वेगवान स्वरूपात. भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि उन्हाळी धान गळून पिकं गेलेली आहेत आणि ही पिकं जमीनदोस्त झालेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आणि तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील वडदरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. बिबट्यानं घरात घुसून 62 वर्षीय व्यक्तीवरती हल्ला केलाय आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. जुन्नरच्या पुणे नाशिक महामार्गावरती टेम्पो आणि पिकअप कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात हा टेम्पो जळून खाक झालाय, परंतु प्रसंगावधान राखलं गेल्यामुळे जीवितहानी टळली आहे. परभणीत डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला असून मोंढा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशीमधील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमतेसाठी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली आहेत. वाशीमध्ये आगामी खरीप हंगामामध्ये सर्वाधिक 3,10,000 हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन तर 1,00,000 हेक्टरवरती तूर, कपाशी, ज्वारीसह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. वाशीमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तापमानात घट झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय आणि वाशीमध्ये पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलाय. कापूस उत्पादक देशांमध्ये यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता आहे. भारतातील कापूस क्षेत्र हे 129 लाख हेक्टरवरून 122 लाख हेक्टरवर येण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे. 20% कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडू नये, तर कापसाला सरासरी 7,800 ते 8,300 रुपये इतका भाव मिळतोय. नाफेडची हरभरा खरेदी वाढू नये. खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव दबावातच दिसत आहेत, कारण हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,500 ते 4,900 रुपये दर मिळत असून नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर खुल्या बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील कामगार शिल्पाची दुरावस्था झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन अवघ्या 7 दिवसांवरती येऊन ठेपलेला असतानाही MIDC प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार कैलास पाटील आक्रमक झालेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषाच्या दुप्पट मदत कमी करण्याचा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ सोडण्याचं काम असल्याची टीका कैलास पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. अर्जुनी मोरगाव इथं आयोजित केलेल्या OBC एल्गार परिषदेला भुजबळ उपस्थित राहणार आहेत. भंडारा शहरातील BSNLच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. तत्काळ अग्निशमनची गाडी घटनास्थळी पोहोचून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय, परंतु BSNL ऑफिसमधील काही कागदपत्र जळाली असून कुठलीही जीवितहानी यामध्ये झाल्याचं वृत्त नाही. परभणीच्या माजी नगरसेवकानं रेल्वे प्रवासादरम्यान 2 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. रेल्वेतील जागेतून वाद झाल्यानं मारहाण झाल्याची माहिती मिळते. या प्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात नांदेड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आंबయ్య गावात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला असून 3 जनावरांना गंभीररित्या होरपळून मृत्यू झालाय. धुळ्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतलेला आहे आणि आदिवासी भागांमध्ये जनजागृती करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत 43 बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश देखील आलंय. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संरक्षण समिती यासाठी स्थापन करण्यात आली आहे. रेल्वेच्या 3ही मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा, मुलुंड आणि डाऊन धीम्या मार्गावरती, तर हार्बर मार्गावरील CSMT, चुनाभट्टी, वांद्रे आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक असणार आहे. शिव पनवेल मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. नेरुळ इथल्या LP उड्डाण पुलावरती सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे केवळ एकच मार्गिका सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. अंधेरीतील एका ज्वेलर्स कंपनीनं स्टेट बँकेला 405 कोटी 58 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उजेडात आलेली आहे. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांविरोधात CBI कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यातील नवले पुलाजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले। जखमींवरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईत मागील 22 दिवसांपासून सुरू असलेली 15% पाणी कपात आजपासून रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे पाणी टंचाईनं त्रस्त झालेल्या मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईतील जलबोगदा गळतीला कारणीभूत ठरलेल्या बिल्डरकडून पाण्याच्या नासाडीसाठी 75 कोटींचा दंड पालिकेने ठोठावलाय। मात्र हा दंड वसूल करण्यात अधिकारी अपयशी ठरले असून मुंबईकरांच्या समस्येला कारणीभूत ठरलेल्या या बिल्डरवरती कारवाई कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य शासनानं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा या एकमेव मागणीसाठी 1 मे पासून क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत आता करण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात ते अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या नवेगाव परसोडी इथं आयोजित ओबीसी एल्गार परिषदेला हजर राहणार आहेत। आम्ही दगड मारून सभा बंद करणार आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला चॅलेंज करू नये असं थेट प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिलंय। तर संजय राऊत आमच्या मतावरती खासदार झाले असून दम असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हानही त्यांनी दिलंय। महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झालेला आहे। कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। सिडको महामंडळात जवळपास दशकभरानंतर तब्बल 147 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। सिडकोत उघडकीस आलेल्या 29 बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणानंतर या बदल्या झाल्याचं दिसून आलंय। आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। तसंच आत्ताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहेत असं देखील विखे पाटील म्हणाले। विदर्भात अवकाळी पावसाचं थैमान सुरूच आहे। काल नागपूर, चंद्रपूर, गोंदियासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे काही भागात वृक्ष देखील कोसळलेत। काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालाय। नंदुरबारच्या शहादा तळोदा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती असून बळीराजा संकटात सापडलाय। कांद्याला भाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ आता शेतकऱ्यावरती आली आहे। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी गाडीतील कांदा रस्त्यावरती फेकून दिला। लिलावामध्ये 275 रुपये भावानं कांदा घेतला जात असून इतर ठिकाणी बाजारात कांद्याचे भाव हे 900 ते 1000 रुपये आहेत असं सांगत बाजार समितीवरती आरोप करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये सर्वाधिक 3,10,000 हेक्टरवरती सोयाबीन तर इतर 1,00,000 हेक्टरवरती तूर, कपाशी, ज्वारीसह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे। याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय। बियाण्यांची उगवण क्षमता वाढावी आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देखील देण्यात आलं। धुळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात छापा टाकत अवैध मिनी गॅस पंप उघडकीस आणलेला आहे आणि पोलिसांनी कारवाई करत 38 गॅस सिलेंडरसह 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या पुण्याची ख्याती आता जगभर होतीये। ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम रँकिंग मिळाल्यानं देशातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून पुण्याला प्रमाणित केलं गेलंय। पंतप्रधान मोदी उद्या आणखी एक विक्रम करणार आहेत। मोदी 36 तासांमध्ये 8 शहरातील 7 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढत असतानाच सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी एक वक्तव्य केलंय। रुग्णालयांकडून कोरोना लसीची मागणी शून्य असल्यानं कोरोना लसींचे 60 लाख डोस पडून असल्याचं पुनावाला यांनी म्हटलंय। राहुल गांधींनी लोकसभेचं सदस्यत्व गमावल्यामुळे दिल्लीतील शासकीय बंगला सोडलाय। भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार असल्याचं राहुल गांधींनी यावेळी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेलंगणा दौऱ्यावरती आहेत। चेवेल्ला इथं जाहीर सभेला अमित शहा संबोधित करणार असून आरआरआर टीमची सुद्धा शहा भेट घेणार आहेत।
पूंछमध्ये ड्रोन हेलिकॉप्टर श्वान पथकाच्या साह्यानं दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. तसंच ताब्यात घेतलेल्या 5 संशयितांची कसून चौकशी देखील केली जाते. अमृतपाल सिंगला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. पंजाबच्या मोगा इथं पोलिसांनी आयबीनं कारवाई केली असून अनेक दिवसांच्या शोधानंतर अखेर अमृतपाल सिंग पोलिसांच्या ताब्यात आलाय.